श्रोते हो, आजच्या वृत्त विशेषमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मुंबई आणि उपनगरांसह राज्यातल्या 13 लोकसभा मतदारसंघात 5व्या टप्प्याचं मतदान सोमवारी होत आहे. राजकीय पक्षांचा जाहीर प्रचार शांत झाला आहे. आता प्रत्यक्ष मतदान करण्याची उत्कंठा आहे. मतदारांना मतदान केंद्रांवर सहज पोचता यावं आणि सुरळीत मतदान करता यावं यासाठी निवडणूक आयोगानं तयारी केली आहे. मतदारांनी आपलं नाव यादीत कसं शोधावं, मतदान केंद्र कसं शोधावं या माहितीसह निवडणूक आयोगासह प्रशासकीय यंत्रणांनी केलेली सज्जता याविषयीचा आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण घेणार आहोत. श्रोते हो, देशातल्या सार्वत्रिक निवडणुकीचा लोकशाहीचा हा उत्सव आता अंतिम टप्प्यात आला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांसह राज्यातल्या 13 लोकसभा मतदारसंघात उद्या मतदान होत आहे. या उत्सवात नागरिकांना सक्रियपणे सहभागी करून आणि मतदारांच्या सहभागातले अडथळे दूर करण्यासाठी निवडणूक आयोगानं विशेष खबरदारी घेतली आहे. एखाद्या मतदाराचं नाव मतदार यादीत आहे की नाही याची खात्री करायची असेल किंवा मतदार चिठ्ठी घरी आली नसेल तर त्यांना ऑनलाईनही जाणून घेता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या electoralsearch.eci.gov.in या पोर्टलवर मतदाराचं नाव, त्याचं मतदान केंद्र, ठिकाण हे सहज शोधता येणार आहे. ही माहिती मोबाईलवर JPG अथवा PDF मध्ये साठवून ठेवता येणार आहे. शिवाय इलेक्ट्रोल सर्च या पोर्टलबरोबरच EPIC हे ॲपही निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलं आहे. हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर मतदार ओळखपत्रावरील EPIC क्रमांक मोबाईल क्रमांकाद्वारे मतदाराची माहिती उपलब्ध होणार आहे किंवा मोबाईलवर QR कोड स्कॅन करूनही थेट पोर्टलवर जाण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. मुंबईसारख्या लोकसंख्येची अधिक घनता असलेल्या शहरात सहज मतदान होण्यासाठी निवडणूक आयोगानं कशा प्रकारची तयारी केली आहे याची माहिती देत आहेत मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर. मतदानाची टक्केवारी का कमी असते त्याची काही कारणं आहेत. म्हणजे 2019ला ज्या लोकांनी मतदान केलं नाही त्यांची एक माहिती आम्ही आमच्या बूथ लेवल ऑफिसरच्या माध्यमातून घेतली. त्यातनं काही कारणं अशी आली की दिव्यांग जर असतील तर ते मतदान केंद्रावर येऊ शकत नाहीत, म्हणून ते मतदानाला गेलेले नाहीत. नावं मतदार यादीत नाहीत म्हणून येऊ शकले नाहीत, किंवा मतदानाच्या दिवशी परगावी गेले होते, लग्न होतं, काही वेगवेगळ्या कारणास्तव ते जागेवर नव्हते, किंवा मतदान केंद्रावर गर्दी होती म्हणून येऊन परत गेलो आणि मतदान केलं नाही, असंही काही बाबतीमध्ये घडलेलं आहे. मग मतदानाची टक्केवारी जर वाढवायची असेल तर ह्या सगळ्या समस्यांना आपल्याला ॲड्रेस करावं लागेल. या दृष्टीनं आम्ही नियोजन केलं. मी आपल्याला थोडक्यामध्ये सांगतो. आमच्याकडे जी 7380 मतदान केंद्र आहेत ही जवळपास 1100 ठिकाणी विखुरलेली आहे. 1080 ठिकाणी ही सगळी मतदान केंद्र विखुरलेली आहेत. या प्रत्येक ठिकाणी दिव्यांग मतदार किंवा आपला वयोवृद्ध मतदार जर आला तर त्याच्यासाठी आम्ही व्हीलचेअरची व्यवस्था केलेली आहे. प्रत्येक ठिकाणी किमान एक व्हीलचेअर असणार आहे. मतदारांना बसण्यासाठी सावलीची व्यवस्था आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. म्हणजे एखाद्या केंद्रावर मोठी रांग लागलेली आहे, मतदाराने रांगेत थांबायचं आहे तर त्यापेक्षा त्यानं बसावं खुर्चीवर आणि रांग कमी झाली तर तो त्याच्या मतदान केंद्रावर जाऊन मतदान करू शकतो. अशा पद्धतीची देखील सुविधा आपण केलेली. दुसरी एक समस्या अशी आहे मुंबईमध्ये, आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे घनता, लोकसंख्येची घनता, घरांची संख्या ही खूप जास्त आहे. 25,000 पर स्क्वेअर किलोमीटर आपली डेन्सिटी आहे आणि त्याच डेन्सिटीची आपल्याकडे इमारती आहेत. त्यामुळं समस्या काय निर्माण होते की एका शाळेच्या आवारामध्ये किंवा एका मैदानावर जे आपले मतदान केंद्र आहेत त्यांची संख्या खूप जास्त असते. सगळ्यात जास्त एका ठिकाणी आपल्याकडे 28 मतदान केंद्र एका प्रिमायसिसमध्ये आहेत. 28 मतदान केंद्र गुणिले 1200 तेवढे मतदार त्या ठिकाणी असतात. त्यातले 60% मतदार जरी आले तरी 20,000 मतदार 8-9 तासांमध्ये तिथून येऊन जाणार आहेत. आणि आपण मतदान करतो, मी मतदान करतो. मतदान केंद्रावर जर मी मतदार म्हणून गेलो आणि मला माझं नाव कुठे आहे हे पटकन समजलं नाही, मला मार्गदर्शन करायला कोणी नसेल
तर मी किती वेळ वाट पाहू शकतो यालाही मर्यादा असते, कारण प्रत्येकाला त्यांची स्वतःचेही बॅकएंडला कामं असतात, त्यांच्या प्रायोरिटीज असतात, त्यांना कुठे जायचं असतं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ह्या ॲड्रेस करण्यासाठी आम्ही काही स्पेसिफिक गोष्टी केल्या, त्याही मी आपल्याला शेअर करू इच्छितो. पहिली गोष्ट आम्ही केली की आम्ही रंगसंगतीचा वापर केलेला आहे. 5 पेक्षा जास्त मतदान केंद्र जर एका ठिकाणी असतील तर अशा ठिकाणी मतदान केंद्र, त्या मतदान केंद्राकडे जाणारे बूथ, सगळे दिशादर्शक फलक, त्या मतदान केंद्रासाठी सहाय्य करण्यासाठी जे आमचे व्हॉलंटियर्स बूथ लेवल ऑफिसर्स असतील ते, आणि त्या मतदाराला जी वोटर इन्फॉर्मेशन स्लिप मिळणार आहे, ह्या सगळ्यासाठी एक स्पेसिफिक रंग वापरायचा. म्हणजे समजा आपण येलो कलर वापरला तर त्याची स्लिप एकतर येलो पेपरवर छापायची, ते शक्य नसेल तर त्याच्या स्लिपवर येलो कलरचं स्टिकर लावायचं. ते स्लिप घेऊन तो मतदान केंद्राच्या प्रिमायसेसमध्ये आला, त्याचं नावही वाचायची गरज नाही, त्याचं मतदान केंद्र वाचायची गरज नाही, कलर कुठला आहे हे पाहून त्याला सांगू शकतो की हे पिवळी मतदान केंद्र जी दिसत आहेत तिथे जा आणि तुम्ही मतदान करा. म्हणजे त्याला मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी वेळ लागला पाहिजे, या दृष्टीनं आम्ही त्या कलर कोडिंगचं नियोजन केलं. त्याला आम्ही बूथ लेवल मॅनेजमेंट प्लॅन असं नाव दिलं आहे. काय होतंय की आपल्याकडे मतदान केंद्रावर काही ठराविक वेळेत गर्दी होते, आपल्यालाही कल्पना आहे, सकाळी होते आणि सायंकाळी होते. आपलं मतदान 20 मेला आहे, म्हणजे गरमी असण्याची दाट शक्यता आहे, ह्युमिडिटी असेल, कदाचित अवकाळी पाऊसही असेल, सर्व शक्यता गृहीत धरून मतदाराला तो आमच्या मतदान केंद्राच्या प्रिमायसिसमध्ये आल्यानंतर 10 ते 12 मिनिटाच्या परत जाता यायला पाहिजे, असं आमचं नियोजन आहे. आणि शेवटी काय असतंय, माउथ पब्लिसिटी जी आहे ना, मी मतदानाला गेलो आणि खूप छान वाटलं, पटकन मतदान झालं, हे जर मी माझ्या बिल्डिंगमध्ये सांगितलं, माझ्या घरी सांगितलं, तर मतदानाला येऊ इच्छिणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढू शकते. श्रोते हो, मतदानाचा टक्का वाढावा यासाठी सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना मतदानाचं आवाहन केलं जात आहे. यासाठी सोशल माध्यमांचाही वापर केला जात आहे. देशाच्या स्वातंत्र्यापासून राज्यघटनेनं आपल्याला मतदानाचा अमूल्य अधिकार दिला आहे. माझा देश कोणी चालवावा हे ठरवण्याचा अधिकार मला आहे. त्यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बजावणं आवश्यक आहे, असं आवाहन जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी केलं आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मुंबई उपनगर जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी 70% नेण्याचं उद्दिष्ट निश्चित केलं आहे. सहकारी गृहनिर्माण संस्थांनी 100% मतदान केलं तर त्या संस्थांचा राष्ट्रीय मतदार दिनी विशेष सन्मान करण्यात येणार असल्याचं जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी म्हटलं आहे. मतदानाचा हा क्षण कोणीही चुकवू नये, याविषयी सांगत आहेत मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर. मतदारांना आव्हान हेच आहे की आपल्याला हा संविधानानं दिलेला मौलिक अधिकार आहे. आपण हेही पाहिलं पाहिजे, जगाच्या इतिहासामध्ये सार्वत्रिक निवडणूक जी पहिली झाली तिथपासून आपल्याकडच्या सगळ्या पात्र मतदारांना मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि आपल्याला हा मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी त्याग केलेला आहे. आपल्याला आपलं राज्य कोणी चालवावं, कसं चालवावं हे ठरवण्याचा जो अधिकार दिलेला आहे तो अधिकार आपण निश्चितपणे वापरला पाहिजे. आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये आपलं योगदान जे आहे ते मताच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि म्हणून सगळ्या मुंबईकरांना 20 मेला मतदान केलं पाहिजे. याच निमित्तानं एक सांगू इच्छितो की मुंबई शहर उपनगर म्हणजे मुंबई महापालिका हद्दीमध्ये 2 जिल्हे आहेत. दोन्ही जिल्ह्यांची मतदानाची सरासरी ही राज्यापेक्षा कमी असते आणि ही देशापेक्षा कमी असते. ही एक प्रकारची कमीपणाची बाब आहे. ती ह्यावेळी निश्चितपणे आपल्याला ओव्हरकम करायची आणि आपल्याला दाखवून द्यायचंय की मुंबईकर म्हणून मी सुद्धा मतदान करणार आहे आणि माझ्या मुंबईच्या मतदानाची टक्केवारी ही देशाच्या मतदानाच्या टक्केवारीच्या बरोबरीची निश्चित असणार. एवढंच मी आवाहन करू इच्छितो. श्रोते हो, जगातल्या सर्व लोकशाहीवादी देशांमध्ये आदर्श लोकशाही म्हणून भारताची ओळख आहे. मतदान हा प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे. त्यामुळे मिळालेल्या या हक्काचा वापर करून प्रत्येक भारतीय नागरिकानं मतदान करणं क्रमप्राप्त आहे. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी चांगला उमेदवार निवडून येणं हे मतदारांच्या हातामध्ये आहे. मतदानाद्वारे देशाच्या विकासात हातभार लावायची ही एक संधीच आहे. एक सुजाण नागरिक म्हणून कोणतीही सबब न सांगता प्रत्येकानं मतदान करणं आवश्यक आहे. यासाठी समाजातल्या मान्यवर मंडळींनीही मतदानाचं आवाहन केलं आहे. मी विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त मुंबई, मुंबईच्या सर्व मतदारांना आवाहन करतो की सोमवार दिनांक 20 मे 2024 रोजी
लोकसभा 2024साठी मुंबईमध्ये मतदान होत आहे. आपण आपला मतदानाचा हक्क जरूर बजवावा असे मी आपल्याला आवाहन करतो. मी महेश कोठारे. मित्रो, आपला भारत देश एक ज्वलंत लोकशाही आहे. इथे प्रत्येक नागरिकाला मतदान करण्याचा हक्क आहे आणि ते मतदान करणं हा आपला हक्कच नव्हे तर आपलं कर्तव्य देखील आहे. ह्या मतदानाच्या दिवशी आपण सर्वांनी मतदान केलंच पाहिजे. मी करणारच आहे, तुम्ही पण करालच. चला तर मित्र, तुमच्या बोटावरती मला तो काळा डाग बघायचा आहे. नमस्कार मंडळी, मी श्रेया बुगले. लोकसभा निवडणूक म्हणजे एक राष्ट्रीय महोत्सव. आपणही या महोत्सवात सहभागी होऊया आणि मतदान करूया. मी मतदान करणार आहे, तुम्हीही नक्की करा. श्रोते हो, मतदानासाठी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे पर्यटनाला नव्हे तर प्रत्येकाने मतदानासाठी बाहेर पडणं आवश्यक आहे. मी एकट्यानं मतदान केलं नाही किंवा कुटुंबानं मतदान केलं नाही तर काय फरक पडतो, हा विचार जर तुमच्या डोक्यात असेल तर तो ताबडतोब काढून टाका. प्रत्येक व्यक्तीनं मतदानाचा हक्क बजावण्याबरोबरच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी आपलाही खारीचा वाटा खूप मोलाचा आहे, ही बाब सर्वांनी ध्यानात घ्यायला हवी. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य लता देवकर, समन्वय आणि लेखन मनीष कुलकर्णी आणि निवेदन अभय धुमाळ.